नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोंबडी पालन व्यवसायामध्ये खाद्य हा महत्त्वाचा घटक आहे. कारण खाद्यावर 65 ते 75% खर्च होतो. शास्त्रोक्त पद्धतीनं गरजेप्रमाणे कोंबड्यांना पोषणमूल्य पुरवल्यास या व्यवसायातून अधिकाधिक नफा आपल्याला मिळू शकतो. कोंबड्यांना पाणी, प्रथिनं, ऊर्जा, कर्बोदकं, खनिजं आणि जीवनसत्व अशा विविध पोषणमूल्यांची आवश्यकता असते. ही पोषणमूल्य पुरवण्यासाठी विविध खाद्य घटकांचा वापर केला जातो. तृणधान्य तसंच त्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ ऊर्जेचे स्रोत म्हणून वापरले जातात. कोंबडी खाद्यामध्ये तृणधान्यांचा 60 ते 70% अवलंब केला जातो. तृणधान्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. प्रथिनांचं प्रमाण साधारणपणे 8 ते 10% असतं. तृणधान्यामधून मिळणाऱ्या प्रथिनांमध्ये लायसिनसारखी महत्त्वाची अमिनो आम्लं कमी प्रमाणात असतात. ऊर्जेचे स्रोत म्हणून आहारात वनस्पती तेल किंवा प्राण्यांपासून मिळणाऱ्या चरबीच्या पावडरचा वापर केला जातो. यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते. विविध वनस्पती तेल जसं की सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मोहरी तेल, पाम तेल इत्यादीचा कुक्कुट खाद्यात अवलंब करता येतो. तांदळाचा कोंडा, तेलविरहित तांदळाचा कोंडा किंवा पॉलिश गव्हाचा कोंडा. तांदूळ आणि गव्हापासून मिळणारे हे दुय्यम पदार्थ आहेत. तांदळाचं पॉलिश या घटकामध्ये ऊर्जेचं प्रमाण अधिक असतं. यामध्ये थायमिन आणि नियासिनसारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. तांदळाच्या पॉलिशमध्ये मेदाचं प्रमाण जास्त असतं. मेदाम्ल जास्त असल्यामुळे भात पॉलिशचा अवलंब करून बनवलेलं खाद्य 10 ते 15 दिवसात वापरावं. मंडळी, ऊसाच्या मळीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने ऊर्जेचं प्रमाण देखील जास्त असतं. याच्या वापराने खाद्य गोड होतं. कोंबडी खाद्यामध्ये याचा वापर 1 ते 2% करावा. याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास कोंबड्यांना हगवण लागते. कोंबडी खाद्यामध्ये प्रथिनांचा स्रोत हा प्राणीजन्य पदार्थांमधून आपल्याला मिळतो, जसं की माशांची भुकटी. ही तयार करताना कोणते मासे वापरले आहेत त्यावर त्यामधील प्रथिनांचं प्रमाण अवलंबून असतं. प्रथिनांचं प्रमाण साधारणतः 45 ते 50% एवढं असतं. यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्लं मोठ्या प्रमाणात असतात. ब गटातील सर्व जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजं असतात. भुकटी खरेदी करताना त्यामधील मिठाचं प्रमाण तपासावं. ते 3% जास्त नसावं. मिठाचं प्रमाण जास्त असल्यास कोंबड्यांना हगवण लागते. कोंबडी खाद्यामध्ये भुकटीचा वापर 5 ते 10% इतकाच करावा. यानंतर मिळणारा प्रथिनांचा स्रोत म्हणजे मटण आणि हाडांची भुकटी. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. कॅल्शियम, फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. ब गटातील सर्व जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. सर्व आवश्यक अमिनो आम्ल यातून उपलब्ध होतात. कोंबडी खाद्यात याचा वापर 5 ते 10% इतक्या प्रमाणात करतात. तेव्हा मंडळी, कोंबड्यांसाठी अशा पद्धतीने जर पोषक खाद्याचं आपण नियोजन केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.